स्वराज्याची राजधानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले रायगड आणि परिसराच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या रायगड प्राधिकरणाच्या कारभारावर स्थानिक ग्रामस्थांनी गंभीर आक्षेप घेतले आहेत। या प्राधिकरणाअंतर्गत झालेल्या निकृष्ट कामांची आणि भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी, यासाठी राज्य विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत आवाज उठवणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे गटनेते तथा महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयंसमूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी महाड येथील पत्रकार परिषदेत केले। किल्ले रायगड आणि परिसरातील 21 गावांच्या विकासासाठी राज्य शासनाने 600 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे। मात्र या निधीतून सुरू असलेल्या कामांबाबत स्थानिक नागरिक, शिवभक्त आणि पर्यटकांमध्ये मोठी नाराजी आहे। रायगड प्राधिकरणासंदर्भात ग्रामस्थांनी माझ्याकडे कागदपत्रांसह तक्रारी केल्या आहेत। अनेक ठिकाणी प्रत्यक्ष कामे न करताच पैसे उचलण्यात आल्याचे समोर आले आहे, तर काही ठिकाणी अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे। या विषयाचे गांभीर्य ओळखून मी तात्काळ मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र लिहिले असून या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सत्य जनतेसमोर आणणार, असे दरेकर म्हणाले। शिवरायांच्या रायगडाच्या संवर्धनासाठी दिलेल्या निधीत जर अशी गैरप्रकार होणार असतील तर ते अत्यंत दुर्दैवी आहे। अधिवेशनात हा प्रश्न लावून धरून दोषींवर कडक कारवाई करण्यास सरकारला भाग पाडू, असा रोखठोक इशाराही दरेकर यांनी यावेळी दिला। कामांसाठी गड किल्ल्यांचं नीटनेटकेपणा असेल, हेरिटेज संवर्धन असेल, तिथल्या व्यवस्था असतील, यासाठी पण मला जी माहिती मिळाली, काही कागदपत्र माझ्याकडे आलेत, काही यायचे, तर बऱ्याच ठिकाणी कामं न होता पैसे काढल्याचा आरोप तिथले स्थानिक मला करत होते। बऱ्याच ठिकाणची कामं निकृष्ट दर्जाची त्या ठिकाणी। मग जर प्राधिकरण त्या ठिकाणी रायगडचं आहे, छत्रपतींच्याशी संबंधित विषय आहे, असं काय झालं असेल तर त्या ठिकाणी चौकशी त्याची निश्चित करू। येणाऱ्या अधिवेशनात सुद्धा मी या संदर्भात प्रश्न आणणार आहे आणि हा विषय त्या ठिकाणी उचलून यातलं सत्य काय हे शिवप्रेमींसमोर आणण्याचा माझ्या काही ग्रामस्थांनी मला भेटले, तेव्हाच या विषयाचं गांभीर्य माझ्या लक्षात आलं आणि मी तात्काळ मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहिले की याच्या मुळाशी जाऊन सत्य काय हे जनतेसमोर आलं पाहिजे। छत्रपतींच्या साठी, त्यांच्या स्मृतींसाठी 600-650 कोटी सरकार देणार असेल आणि ते जर सत्कारणी लागणार नसतील तर मला वाटते खूप दुःखद घटना, वाईट आहे। आणि जर असं खरंच असेल, अगर मी खोलात गेलो नाही तर त्या संबंधितांवर कारवाई होईल, त्याची चौकशी केली। जनोदय करिता मिलिंद माने, महाड।